एकदा थांबवलं तर तुम्हाला बी लक्षात घ्या, हे आमचा धंदा नाहीये. आम्ही जेव्हा जेव्हा केजच्या वेगवेगळ्या ठिकाणी अन्याय झालेला आहे त्या ठिकाणी रस्त्यावर यायचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला माहिती आहे रस्ता रोको आंदोलन करणं चुकीचं आहे. मात्र जर एखादा कार्यकर्ता 6 दिवस, जरा कल्पना करा, आज 6व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये रात्री 11 वाजता जबरदस्तीने नेण्यात आलं होतं, परंतु आंदोलन थांबलेलं नाही. पुन्हा एकदा ते परत आपल्या आंदोलन स्थळी आलेले आहेत. आणि म्हणून आम्ही आता केजवासियांना, इथल्या लोकांना विनंती करतोय की आज आंदोलनाचा 6वा दिवस आहे. प्रशासनाने 6व्या दिवशी सुद्धा दखल घेतलेली नाही. आम्ही प्रशासनाला विचारू इच्छितो, एखादं आंदोलन सुरू असताना किमान त्याला परावृत्त करणं तुमचं कर्तव्य होतं. तेही पत्र वरिष्ठांनी दिलेलं नाही. त्यानंतर काल ठीक आहे, केज पंचायत समितीच्या वतीनं मुख्याधिकारी आले होते, त्यांनी काही सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ए बाबा, ए भावा, पोलीस प्रशासन इथं, तू आमच्याशी भांडू नको. जा ना मग तिकडून दवाखान्यात, तुला जोर आहे. अरे इथं जा. तुला जर जाणून बुजून आला असतील तर तू तुझा विचार कर. जाणून बुजून आला असतील तर विचार कर. आम्ही आमच्या ह्याच्यासाठी नाही चालू, नाही आमच्यासाठी बोलू नको. तू तक्रार कर आमची कुठं करायची. त्याला एकट्याला सोडा, त्याला जा लवकर, बाकी कुठेही जाऊ सोडू नका आपली. आणि एवढीच विनंती करतो, आम्हाला हौस नाही, आम्ही पुन्हा सांगतो. या ठिकाणी गोले पाटील आलेले, जिल्हा चिटणीस आहेत सेकापचे, तेही आपलं मत मांडतील. आम्ही पुन्हा विनंती करतो, हे आंदोलन केज शहरात झालेल्या घरकुल महाघोटाळ्याची चौकशी आणि दोषींना कारवाई. प्रशासकीय अधिकारी गुंतलेले, नेते मंडळी गुंतलेले, त्याने जबाबदारीने सांगतो. कोट्यावधीचा भ्रष्टाचार, कुठं गेले आमची घरं, कुठं गेली गोरगरिबांची घरं. ते इतके भिलेले, इतके दबलेले लोक, बाहेर सुद्धा यायची त्यांची तयारी नाही. कारण इतकी दहशत आहे या केसमध्ये. लोक सुद्धा रस्त्यावर येऊ शकत नाहीत. विचार करा, ज्यांचे घरकुलाचं स्वप्न भंग झाले ते सुद्धा येऊ शकत नाहीत. यावरून आम्ही विचार करा काय परिस्थिती निर्माण झाली. आमचं कुणावरही नाही, आम्हाला प्रशासनाला जाब विचारायचा आहे. एक तर जे घरकुला या ठिकाणी गायब झालेले, ज्यांचा निधी मिळालेला नाही लोकांना, त्यांना ताबडतोब निधी द्या आणि ताबडतोब आणि लगेच आंदोलन नम्रपणे वापस घेतो. आम्हाला या ठिकाणी लोकांना वेठीस धरायची इथं हौस नाहीये. आम्हाला कायदा माहिती आहे, या लोकांच्या समस्या माहिती आहेत. परंतु आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष, केज विकास संघर्ष समिती, मित्र संघटना आणि गावकरी फक्त आणि फक्त न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही विनंती करतो प्रशासनाला, त्यांनी आम्हाला तात्काळ न्याय द्यावा. या ठिकाणी गोले पाटलाला विनंती करतो, आपण या ठिकाणी नाही बोला 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 भावांनो, आपल्या केज शहरामध्ये नगर परिषदेच्या कार्यकाळामध्ये नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी, काही नगरसेवक आणि काही मंडळीकडून गोरगरिबांचं हक्काचं घरकुल त्या ठिकाणी लाटण्यात आलेलं आहे. अरे गोरगरिबांच्या घरात आज चूल पेटत नाही, ही माणसं घर बांधू शकत नाहीत, म्हणून शासनाने ही योजना काढलेली. आणि ह्या योजनेचे जर गोरगरिबाची अख्खी घरकुल ही मंडळी लाटत असेल तर देशामध्ये आता लोकशाही राहिली का, हा प्रश्न मला तुम्हाला भावांनो. आज 6 दिवसापासून तुमच्या केजच्या भूमिपुत्र भाई मोहन गुंडासारखा तरुण, अरे या वयामध्ये अनेक पुढाऱ्याची पोरं, कोणी गांजा वरतात, कोणी दारू पितात, कोणी मौजमध्ये मस्ती करतात. अशा वयामध्ये अगदी आपल्या या केजवासियाच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी गोरगरिबाच्या हक्काचं घरकुल गायब करणाऱ्या या लोकांच्या विरोधामध्ये दंड ठोकून 6 दिवसापासून भाई मोहन गुंड उपोषण करतायत भावांनो. पण या मदमस्त प्रशासनाला त्याचा देवा घेणं उरलेला नाही. या व्यवस्थेतल्या या मजुरी अधिकाऱ्याला, या प्रशासनाला भाई मोहन गुंडांच्या जीविताची काळजी घे. भावांनो लक्षात ठेवा, भाई मोहन गुंड स्वतःसाठी उपोषणाला बसलेले नाहीत. अरे हजारो गोरगरिबांच्या घरांचा त्या ठिकाणी मलिदा लाटणाऱ्या या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, या मागणीसाठी भाई मोहन गुंड उपोषणाला बसलेले. स्वतःचा जीव धोक्यात घालून, स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून समाजासाठी लढणाऱ्या दोन कार्यकर्त्याला बळ देणं आपली जबाबदारी भावांनो. आज तुमच्या माझ्या घरामध्ये ज्या ठिकाणी हक्काचं घरकुल मिळणार होतं ते घरकुल या लोकांनी लाटलं गेलंय. आणि त्याचा कळस म्हणून आपण बघितलं 6 दिवसापासून
या नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दुखण्याचं सोंग करतायत. या नगर परिषदेतले नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, या सगळ्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत. या तालुक्याचे आमदार असतील, खासदार असतील, आणि ही मंडळी डोळे हात करते. ज्यांना आपल्या प्रश्नासाठी निवडून दिलं ही माणसं लबाड निघाली, आणि ही माणसं आपली त्या ठिकाणी स्वतःचीच पोळी भाजू लागलेली. आज केज मधल्या हजारो गोरगरिबांच्या घरकुलांचा प्रश्न ऐरणीवर असताना या जिल्ह्याचे खासदार कुठे झोपले? माझा प्रश्न आहे खासदार साहेबांना. या तालुक्याचे आमदार कुठे झोपले? अरे पिढ्याने पिढ्या तुमच्या घरात फक्त सत्ता तुमच्या घराचा विकास करण्यासाठी पाहिजे का? अरे या केज मधल्या सामान्य माणसाचं जगणं तुम्हाला मुश्किल करायचंय का? त्यांना बाड एखादा तरुण जर समाजासाठी रस्त्यावर उतरत असेल आणि 6 दिवसानंतर त्या उपोषणानंतर जर प्रशासन त्याची दखल घेणार नसेल तर लक्षात ठेवा, हा शेतकरी कामगार पक्ष क्रांतिसिंह नाना पाटलांच्या विचाराचा पक्ष आहे. हा शेतकरी कामगार पक्ष भाई उद्धवरावांच्या विचाराचा पक्ष आहे. कॉम्रेड गंगाधर अप्पा बुराड यांच्या विचाराचा पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण बांधपोरानं ठरवलंय भाई मोहनगंजच्या उपोषणाची दखल जर प्रशासन घेणार नसेल तर जिल्हाभर आम्ही या आमदाराला, खासदाराला आणि जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला फिरू देणार नाहीत. हा इशारा या ठिकाणी मी शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून आपल्याला देतो भावांनो. आणि लक्षात ठेवा, आपल्या प्रश्नासाठी लढणाऱ्या माणसाला बळ देणं आपलं काम आहे. अरे आज तहसील मध्ये गेलं तर सामान्य माणसाला लुटलं जातं, पंचायत समितीमध्ये लुटलं जातं. आज सरकारी दवाखान्यात गेलं तर औषध गोळ्या नाही तर वापस पाठवलं जातं. अरे सामान्य माणूस आज महागाई भरपूर असताना त्याच्या घराला त्या ठिकाणी कुठेतरी बांधकाम झालं पाहिजे या हेतून भाई मोहन मुंडे या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची, भावांना एक रस्ता अडविणे आमचा उद्देश नाही, परंतु भगतसिंग म्हणल्याप्रमाणे बहरों को सुनाने के लिए कुछ तो खोना पडता है. तसं या झोपेचं सोंग घेऊन म्हटलेल्या प्रशासनाला, मुख्य अधिकाऱ्याला, तहसीलदारांना, कलेक्टरांना या ठिकाणी जाग आली पाहिजे. या हेतून हा रस्ता रोको आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. मला वाटतं 10 मिनिटं जर कोणी थांबलं तर आपल्या जीवनात असं काही नुकसान होणार नाही. पण जर हे आंदोलन या ठिकाणी प्रशासनाने चिरडून टाकलं तर हजारो गोरगरिबांच्या घराचा प्रश्न कायम राहणार आहे. म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची, आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी प्रथमतः मी शेतकरी कामगार पक्षाचा एक प्रमुख म्हणून आपली सगळ्यांचे धन्यवाद मानतो. परंतु भाईची मागणी नुसती घरकुलाची नाही तर जी शाळेची जी काही जागा आहे त्या जागे संदर्भात नगर परिषदेनं ठराव घेऊन ती जागा कोणाच्या तरी घशात घालण्याचा दावा रचलेला आहे. अरे गोरगरिबाचे लेकर शिकले पाहिजेत या उद्देशाने शासनानं जर एखादी शाळा बांधली असेल त्या ठिकाणी शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, कामगाराचे, गोरगरिबाचे मुलं शिकणार असतील आणि त्याचा जर तुम्हाला त्या ठिकाणी शिकू द्यायची नसतील तर हा नाव शेतकरी कामगार पक्ष कदापि यशस्वी होऊ देणार नाही भावांनो. आज 6व्या दिवशी भाई मोहन मुंडे यांची तब्येत खालावलेली. आता सरांनी सांगितलं रात्री 11:30 वाजता भाईंना जबरदस्तीने दवाखान्यात हलवण्यात आलेले. भाई उपचार करून घ्यायला तयार नाहीत. परंतु केजच्या आपल्या या सर्वसामान्य माणसाला या गोष्टीची माहिती नाही का सामान्य माणूस कोणाच्या तरी दबावाखाली हा काही मला कळायला मार्ग नाही भावांनो. परंतु मला या ठिकाणी विनंती करायची, भावांनो हा लढा भाई मोहन गुटच्या कुटुंबासाठी नाही, भाई मोहन गुटच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर हे संबंध केजवासियांच्या, जिल्हावासियांच्या हितासाठीचा लढा. या लढ्याला बळ देणं आपलं काम आहे भावांनो. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय, आज या ठिकाणी आपण रस्ता रोको केलाय. त्या रस्त्या रोकोची दखल घेऊन तहसीलदारांना, जिल्हाधिकाऱ्यांना, या मुख्य अधिकाऱ्याच्या मुसक्यावरून ताबडतोब त्या ठिकाणी संपूर्ण माहिती देऊन जे कोणी गुन्हेगार लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि गोरगरिबाचं हक्काचं घरकुल गोरगरिबांना मिळवून दिलं पाहिजे. याशिवाय शाळेची जागा हडप करण्याचा जो डाव रचलेला आहे तो डाव या ठिकाणी आपण हाणून पाडू आणि गोरगरिबांच्या मुलाला त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी शाळा चालू राहिली पाहिजे. यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू भावांनो. खरं तर आज देशामध्ये काय चाललंय आपल्याला सगळं माहिती.
अख्खा मीडिया त्या भोंडू बाबाकडे गुंतलेला आहे. अख्खा मीडिया कोणातरी मंत्र्याच्या कोणातरी फाईल मध्ये गुंतलेला आहे. पण शेतकऱ्याचा तरणाबाद पोरगा 6 दिवसापासून प्राणाची बाजी लावून खेदवासियांच्या प्रश्नासाठी लढत असताना ही मात्र कोणी दाखवायला तयार नाही. भावांनो, ही खेदाची गोष्ट आहे. या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. अरे तुम्ही गोरगरिबांच्या तळावरचं लोणी खाण्याचं पाप केलेलं आहे. हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे. तुमच्यावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. आणि गोरगरिबाच्या हक्काचं घरकुल गोरगरिबांना मिळाल्याशिवाय हे आंदोलन स्थगित होणार नाही. एवढाच या ठिकाणी विश्वास देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जर ह्या आंदोलनाची अजून दखल घेतली नाही, भाई मोहन गुटच्या पद्धतीची जर प्रशासनाने काळजी करून हे आंदोलन थांबवलं नाही, तर जिल्हाभर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून या प्रशासनाला सर्व तळ करून सोडल्याशिवाय राहणार नाही. एवढाच या ठिकाणी इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय क्रांती, लाल सलाम. धन्यवाद ऍडव्होकेट गोले साहेब, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. इथं बाकी संघटना आपल्या आलेल्या आहेत ज्या की या खास आंदोलनामध्ये सहभागी आहेत. केज विकास संघर्ष समिती आणि इतरही, त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करूया. एक शेवटची या ठिकाणी सांगतो, कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि कायदा मानणारी लोक आहोत. आम्ही फक्त नाक दाबून तोंड उघडण्यासाठी आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेले. पुढचा इशारा नीट ऐका आता. प्रशासनानं पुढचा इशारा, साहेब ते आलेत का कोणी आलेत का? आपण ते ऐका. आज तुमच्या समोर आम्ही इशारा देतोय की आमची भूमिका तर मान्यवरांच्या तोंडून आपण ऐकलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, तेच नगरपंचायतच्या अंतर्गत झालेल्या घरकुल घोटाळ्यात जे लोक पीडित आहेत आमचे, त्यांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलन आहे. त्या प्रत्येकाला घरकुल मिळालं पाहिजे. असं नाही की त्यांचं इकडे गेलं बघू वगैरे काही जमणार नाही. दुसरी गोष्ट, भाई मोहन गुंडे यांनी मागणी केलेल्या सगळ्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत. त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. पण पुढचा टप्पा, आज फक्त हा इशारा आहे आमचा रस्ता रोकोच्या माध्यमातून. यानंतर पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावं. पुढचा आमचा टप्पा केज बंद आणि केज नगरपंचायतला कुलूप लावण्याचा आहे. तो कुठलीही पूर्व सूचना न देता आहे. नीट लक्षात घ्या, अधोरेखित करा हा वाक्य. कुठलीही सूचना आम्ही देणार नाही. तर आमचा व्यक्ती म्हणजे अगदी खालावलेल्या परिस्थितीमध्ये, त्यामुळे आम्ही आता आमच्याकडे निवेदन द्यायला आणि प्रशासनाची वाट बघायला वेळ नाहीये. इथून पुढे कधी पुढच्या काळात आम्ही कधी कुलूप लावू शकतो आणि कधी केस बंद करू शकतो. केस बंद करण्यासाठी आमच्या केज वर्षामध्ये ताकद आहे आणि ते होईल. आणि दुसरी गोष्ट, आम्ही केज नगर पंचायतला कुलूप सुद्धा लावू शकतो. काय थांबा जरा, कोण